कोरगाव पेठेचा वाडावेल्या दूध उत्पादक संस्थेत गोंधळ चालला. थळावो दूध उत्पादक शेतकार बाबू शेट यांनी आरोप केला. आमच्याकडल्यान 22 रुपया लिटर दूध घेतात आणि आपण भायल्या भायर 60 रुपया लिटर विकतात. हेच जर आम्ही केले जाल्यार आमकां नोटीसी धाडटात. आमकां फावो तो दर मेळना. गायी आणि तांचे खावडीचो खर्च परवडपा सारको ना. तातूंत रिणाचे ओझे. अशे परिस्थितीत जगचे कशे? शेतकारान प्रश्न विचारला. आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोंय हो नारो दिवपी मुख्यमंत्री प्रमोद सावंतान ह्या गजालींचेर लक्ष दिवचें, जेणे करून गोवा डेअरी आणि शेतकारूय आत्मनिर्भर जातले, अशें ताचें म्हणणें. तांच्या फायद्या खातीर संस्थात जर भायर दूध विकता आसत जाल्यार आमी कित्याक विकचें न्ही? संस्था फायद्यान चलप ही गजाल मान्य, पूण शेतकारांचें कितें? दिसभर आंग मेहनत करून निमाणे कडेन आमकां कितें? ह्या संस्थांच्या कारभाराक लागूनच गोवा डेअरी लुकसाणीत आसा, असो आरोपय ताणें केलो. पळयात तो कितें म्हणटा तो. गायत्री संस्था आमचे दूध उत्पादन त्याचं मी सभासद पहिलेपासून हांव फावंडेशन. म्हणजे माझ्याकडे म्हशीचो पयलीं धंदो आसलो. म्हशीचो धंदो असल्या उपरांत मी ते कमी दूध मेळटा म्हणून गव्हर्मेंटान स्कीम काडली गायीचो कामधेनू. म्हटल्यार ते स्किमी अंडर गायी घेवया म्हणून मी गायी घेवपाक गेलं. मी सगळी फॉर्मेलिटी केलं. म्हाका एक सर्टिफिकेट जाय आसली आमचे संस्थे मार्फत ती एनिमल हजबंडाक दिवपाक. ती हेंच्यांनी दिवंक ना. मागीर मी ग्रामपंचायतीसून हाडलें आनी ती मी गायी घेतले कशें जालें तरी. मागीर दूध घालूंक सुरू केलें संस्थेक. दर कमी पडांक लागलो. संस्था खंयची ती? गायत्री खंयसर ती? पेटेच्या वाड्यार. गायत्री पेटेच्या वाड्यार संस्था दूध उत्पादन सहकारी ते संस्थेक दूध घालूंक गेलो. बघलें जाल्यार गायीची दूध घालूंक गेलो म्हणजे दर कमी पडांक लागलो. म्हाका दिसलें की मी भायर विकपाचो. म्हणजे म्हाजे कडेन 15 लिटर दूध आहा. मी त्या भायर 10 लिटर म्हाका गिरायक मेळ्ळा. मी बॉटलीन भरून धानाची बॉटल आनी कोण जसो कस्टमर दिता तशें तशें मी बॉटली भरून दिवंक लागलो. जाल्यार तो चेअरमॅन म्हाका सांगता कितें, तूं भायर विकूं शकना. विकतय जाल्यार हुंसार आमी तुजो घेवचो ना म्हणून. तर मी ताका काय म्हणलां, असो कसो रूल आहा? आनीकय फार्मर म्हटल्यार विकतत म्हटलां. तांकांय सांग, कायदो जाल्यार सगळ्यांक कायदो सारको. आनी म्हाज्या दुधान जर फॉल्ट आहा जाल्यार तूं म्हाजो दूध बंद करूं शकता किंवा तुजो बटर रेट बी येता असं सांग शकता. तेव्हा आमी एग्री जावं शकता. पूण तसं ना. मग तूं तुजो इन्सेंटीव बी सगळं आडायतलो म्हणटा. इन्सेंटीव आडायतलो तुका मी भियालो कित्याक तेचेरच आमचो बॉनिफीट आसता. आनी कामधेनू स्कीम काडल्या उपरांत त्या गव्हर्मेंटाचा लोन हे 22 रुपयान म्हाका दर पडांक लागलो. म्हटल्यार जमचा ना म्हणून मी भायर घालूंक भायर घातलें दूध. भायर घातलें हे म्हाका धमकी दिवंक लागलें की ते कंपल्सरी तूं हुंसरच दूध घालूंक जाय. म्हटल्यार म्हाका तर जमचा ना इतक्या ते रेट कितके दिता तुका? 23 रुपया रेट दिता. 23 रुपये कोण? गोवा डेअरी? गोवा डेअरी. हां. म्हटल्यार 23 रुपयान काय माझा जायना. एक गाय पोसतले दुधाची जाल्यार 200 रुपया खर्च येता. मिनिमम 200 रुपया. पेंड एक 8 किलो घातलं, पेंड 8 किलो घातलं तर 10 लिटर दूध येतालो. त्या भायर ताका इतर खर्च आनी त्या गाय घेतल्या उपरांत मिल्किंग मशीन घेतले त्याचा लोन, परत ग्रास कटर घेतले ताका म्हाका काय सबसिडी ना, परता लोन आहा. आनी माझा पोट म्हणून ह्या 23 रुपयान माझा कसाच जायना म्हटलं. म्हणून मी म्हटलं भायर विकूंक नाका म्हणटा. ती सगळं दूध हुंय धाड म्हणटात. तसं म्हटलं जावं शकना कित्याक माझं पोट भरता ना. मी म्हटलं तुमी विकतात. हय, सगळं जर दूध तांकां जर गोवा डेअरी घालपाक गेलो जाल्यार तुका टोटल कितके पयशे दिसाक मेळटा? 23 रुपयान हिशोब कर. 15 लिटराचे आता सध्या 15 लिटर आहा. फाल्यां माझे आनीक गायी येतले न्हू. म्हणजे आनी 50 लिटर जाताला परत ते आहा ते. म्हणजे तांकांय पेंड दिवची पडटा न्हू. म्हणून म्हाका आतां भायर घालूंकच दिला आतां. कित्याक हे 23 रुपयान माझा पोट म्हणजे माझाय भरतना गायीचाय भरता आनी बँकेचे लोनय फारीक जाता. आनी बँक आतां दारार येवन बसलेली आहा. आनी जर जे गायी जर मी ते विकले समज जाल्यार ते चेअरमॅनाक खबर आहा कशी लोनां फारीक करची पडटा ते. कित्याक तेकाय ते भोगलेलो आहा. तेंच्यांनी स्कीम पुरी जावचे पयलीं विकलेले आहात गायी. बँकाय आपली सोडिना न्हू. तांकां आयज ते मिनिस्टरा कडेन सुद्दां पावले आहात. कोणाक खंयच्या मिनिस्टरा कडेन कित्याक हे लोन माफ करा म्हणून. पूण ते माफ जायना आतां. ताका बॉन्ड पेपर बरोवन दिल्लो आसता अमके वर्सा ती पोसूंकच जाय कंपल्सरी. पूण ते गायीचंच ह्या करतले ना. गायीन दूध दिला तर तिका पेंड दिवंक जाय ना. पेंड दिवंक 2 म्हयने गाय व्हरान सरळ ती उडोवची पडटली कित्याक ती वयतली. ती नुसते चाऱ्यार ते रावची ना गाय. सध्या तुका आतां खांड बी दिता ते गोवा डेअरी? ना मी दूध घाली न्हू भायर घाली ते मी त्यांच्या कडेन मागांक ना. म्हाका खबर आहा. मी कित्याक मी ते संस्थेन वावरान येयल्लो. मी दूध म्हाजो जितकें एक्चुली तितकें दूध आहा तितकी म्हाका तेंच्यांनी पेंड दिवंक जायी. पूण मी आसूं तेंच्या कडेन वाद जाता म्हणून ना. मी मागीर भायर आसा दुकानां आहात प्रायवेट तेंच्या कडसून पेंड हाडून घाली. पूण म्हाका दूध मेळटा न्हू त्या पेंडीचेर सुद्दां. गोवा डेअरीची जाय अशी काय म्हाका येना.
पूण ते व्हेले जाल्यार तरी सुद्दां संस्थेक फायदो जातलो किंवा एका पोता फाटसून 2 रुपया जरी मेळ्ळे संस्थेक तरी तो फायदो जातलो पूण मी व्हरले ना कितें आसूं तेंच्या वांगडा वाद घालूचो पडटा म्हणून मी तेमकां काय विचारला अरे डिग्री कित्याक लागना काय लागना तर ते म्हणतात तुझं पाणी अरे पूण तो पाणी जाल्यार तुम्ही गोठ्यान येवन चेकिंग करा न्हू मी दूध काडटे थंय दूध काडटे थंय चेकिंग करा मी तुमकां ऍप्लिकेशन बरोवन दिते जाय जाल्यार म्हाज्या गोठ्यान या सॅम्पलाक जाय तितक्या दूध घ्या आणि तुम्ही चेकिंग करा त्या दुधान आणि ह्या दुधान फारफेर जाता जाल्यार म्हाजे गायक जो काय रेट गोवा डेअरीन ठरयलो 100 रुपया 100 रुपयाच दिवचो पडटलो तांकां किंवा खाना इकूची पडली इकून गेले जाल्यार ती स्किमीची ह्या सोंपाक ना ते गव्हर्मेंटान दिला आमकां की अमके टायमाक ती गायी तुमचे सुट्टले तो काय पिरियड सोंपाक ना अजून म्हणजे फाल्यां म्हाका ते गायी सोंपासर ठेवचे पडले नाल्यार म्हाका ते इंट्रस्ट सकट फारीक करून परत सबसिडी फारीक करूची पडली न्हू हे 3 गायीचा लोन मिल्किंग मशिनाचा लोन आणि ग्रास कटर काय म्हाका सबसिडी ना म्हाका ते 27-28 हजारांत होंडाचा घेवन येयल्लो मी तर ते फारीकच करूंक जाय आणि परत माझा पॉड आहा आता पेट्रोल आता समज सुमुला सारखे खंय तरी गेले आता माजऱ्याक गेलं जाल्यार 50 रुपयाचा येवंक जावन 50 रुपयाचा पेट्रोल म्हणजे दुधाचो परत म्हाज्या ह्यात देंवलो न्हू म्हणून मी सांगता म्हाका काय करूंक ते कळना गव्हर्मेंटा कडेन मागता मी तेजें काय करूंक ते सोल्युशन काय तर काडून दिवपाचो ना ते गव्हर्मेंटान सगळां घेवन जावपाचें गायी बी मशिनां आणि माझा लोन माफ करपाचा इतक्याच मागता मी सर्वीस मागाना की म्हाका सर्वीस जाय म्हाज्या हांगात मी फार्मर मी काय करू शकता कसलो भाजीपाल्याचो सुद्धा धंदो करू शकतो पूण मी असं न्हू की सर्वीस दियाता ना फार्मर आमी अशें जर म्हाज्या सारकें जर कमी जाय जाल्यार गव्हर्मेंटान बेकारी वाडत चल्ली न्हू आणि गव्हर्मेंटान स्कीम काडल्या काम देनू की गायी घ्या तुमचा रोजगार चलया कसो चलतला आणि आत्मनिर्भर भारत म्हणतात जाल्यार हे काय असं जावं शकता का आणि मेकिंग इंडिया जावं शकता यांच्यानंतर सगळं ते मोदीचे ते जीन पॅन्टीच्या वर्सान घातलेले फाटल्या असं तर म्हाका दिसता तो चेअरमॅन तर आपुणच काहीतरी व्हडलो हो करून दाखयता की त्यांनी एकदा गायी घेतले ते टार्गेट सोंपच्या पयलीं ते गायी विकले तेंच्यांनी फार्मरांनी आमचे संस्थेचे ते आता तांकां बँक लोन ह्या करीता ते म्हणटा फारीक करा तेंचे तो आता सुद्धा सध्यांनी विदाउट लोन घेतला लोकांनी हे 22 रुपयान फारीक जायना आपले पैसे काढले तेंच्यांनी पूण आयज तांकां बँक तेंच्या दारार येवन बसता आमच्या अजून दारार येवंक ना पूण फाल्यां सकाळी येवं शकता हेंच्यांनी अशी परिस्थिती हाडल्यार येवूच शकतली ती न्हू हेंचो डिलर कोण आहा गोवा डेअरी आमचो हेंकां काय भंय ना कितकेय दूध दिला तरी हेंच्यांनी गोवा डेअरी हेंचा उखलतात तरी पूण हे आपूण भायर विकतात कितें संस्था चलांक जाय संस्थेचो पोट भरांक जाय किंवा ते 9 जाण आहात तेंचा पोट भरांक जाय किंवा तो चेअरमनाचो भरांक जाय म्हणून हे भायर विकतात ना तसंच आमी भायर विकतू आमकां ऑब्जेक्शन काय ना तेंचा की तूं भायर विकतो असा करतो पण आमकां तर काय ना प्रॉब्लेम ते विकता तसं आमी विकतू कोणी कोणाक आडावं शकना मी दुसरे कमिटीक गेलो संस्थेक गेलो माझ्या नावावर जर आहा जाल्यार तेंचे तर आडावं शकतात किंवा मी लेबल लायला माझा स्वताचा आणि तो दूध विकला तर ते म्हाका आडावं शकतात मी असं प्रायव्हेट डोर टू घरा कणकणी फिरान घालतो म्हणजे तेंच्यांनी म्हाजेर ऑब्जेक्शन हाडूंक पावना न्हू ना तेंच्यांनी स्वताचा दूध भायर विकतात तो बंद करूंक जाय तांकां तर डिलर आहा गोवा डेअरी ते विकतात थंय भायर न्हू आनी गोवा डेअरीचो सुपरवायझर येता आनी म्हाका सांगता आतां भायर विकूंक मेळचा ना तुका इतको रेट आमी रेटाक म्हटल्यार सर झगाडणे ना म्हटलां तुम्ही म्हटलं तुमची ड्युटी काय आहा मी सकाळी दूध हाडला किंवा सांजचा दूध हाडला तुमचो टायम आहा तसो ता दूध तुम्ही चेकिंग करूंक जाय आयज ताका तुम्ही कितके जाणां म्हटल्यार चेकिंग केलें तेची म्हाका म्हटल्यार स्लीप दाखय म्हटल्यार कोणा फार्मरांक म्हटल्यार तुमी हें घातलें फायन घातलें तो म्हणटा आपल्या कडेन तसलें काय ना ता आसाकच जाय तेच्या कडेन कितें तो तेजो फाल्यां ट्रान्सफर जालो जाल्यार दुसरो येतलो तेव्हा तो तेच्या कडेन ती पावती पावंक जाय आनी तो जर हांव क्लीन दूध घेतलो हंगसर त्या गोवा डेअरी आमकां रेट बरो दितली कित्याक दूध बरा पावता गोवा डेअरी थंयसूनच बटर रेट येयलो जाल्यार आमकां फार्मरांक काय मेळटलो अशें संस्थेचे फार्मर वाडांक जाय न्हू तुम्ही आयज म्हाजे कडेन मी भले 5 लिटर घालता 10 लिटर भायर विकता पूण फाल्यां म्हाजे गायी येतले आनीक आहात म्हाजे कडेन गायी येतले तेव्हा माझं 50 लिटर दूध जातात आता टोटल गायी तुझ्या कडे कितके आहा माझ्याकडे सगळं 11 नग आहा 11 नग म्हाका सांग आता सध्या तू दूध खंय घालतय आता ना इलाज दिलो न्हू मी आता खंय मेळटा उरलेला दूध कोणाक मागता तेंकां दिता मागीर तांकां दर कमी दरान सुद्दां बी दिवंक शकता काय करतले तर उरला न्हू आता हेंकां मी ऑप्शन दिला की म्हाका मिटींग घे आनी काय तर सांगा एक्चुअली तेंच्यांनी म्हाका सांगच्या पयलीं मिटींगेन घेवन सांगाया अरे बाबा तूं भायर विकता काय करता मी सांगतले आसलें मी लेबल लावन काय विकू शकना मी असं प्रायव्हेट घालता कित्याक माझ्या गायीचा आणि ह्याचा माझा पोट भरना
मागीर म्हाजी गाई येयले काय मी तुमकां सगळ्यात हाडून घालता भायर गोवा 365 खातीर पेडणेच्यान संदीप कामोलकार.